नमस्कार. आपला महाराष्ट्र कार्यक्रमात मी रुपाली तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण वेध घेऊया महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांचा आणि भेटूया मान्यवरांना. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत घटत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यासाठी विविध संस्था आणि रुग्णालयं शासनाची मदत करताना दिसत आहेत. कोरोना संसर्गात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतोय. त्यामुळे अनेक रुग्णांना वैद्यकीय उपचारांमध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलनं मदतीचा हात पुढे केलाय. याबाबत जाणून घेऊया अधिक माहिती टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे यांच्याकडून. शहरामध्ये जिथे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्वतःचे ऑक्सिजन टँक्स आहेत त्यांना इतकासा त्रास नाही आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी हे ऑक्सिजन टँक्स नाही आहेत आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनचा मुबलक सप्लाय होण्यासाठी सरकारने बऱ्याच ठिकाणून परदेशातनं ऑक्सिजन आणलेला आहे, लिक्विड ऑक्सिजन आणलेला आहे आणि भारतामध्ये जिथे जिथे इंडस्ट्रियल ऑक्सिजन तयार होतो त्याचा मेडिकल ग्रेड ऑक्सिजन करण्यासाठी अगदी सफल प्रयत्न झालेले आहेत. परंतु तरीसुद्धा प्राणवायूची गरज त्याच्यापेक्षा जास्त आहे. तेव्हा बऱ्याचशा चॅरिटेबल ट्रस्टनी, टाटा ट्रस्ट आहे आणि दुसऱ्या काही संस्था आहेत, त्यांनी जे मोठे ऑक्सिजनेटर्स आहेत ते एकाच वेळी 40 ते 120 बेड्सनं सप्लाय करू शकतात असे ऑक्सिजनेटर्स आणलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना जे पेशंट्स वेटिंग आहेत, जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन नाही म्हणून वेटिंग आहेत किंवा नुकतेच बाहेर पडल्यानंतर तितकंसं कॉन्फिडन्स नाही आहे की मला सगळं नॉर्मल होईल की नाही, अशा पेशंटसाठी एक मोबाईल ऑक्सिजनचा सप्लाय फार महत्त्वाचा ठरू शकतो. आणि त्या दृष्टीने आपले बरेचसे मित्र जे इंग्लंड अमेरिकेमध्ये आहेत त्यांनी जवळजवळ 5000 ऑक्सिजनेटर्स पाठवलेले आहेत, जे मुंबईत आणि दिल्लीत आलेले आहेत आणि तिकडून अख्ख्या भारतामध्ये जवळजवळ 100 सेंटर्सना हे देण्यात आलेले आहेत, जेणेकरून ह्या पेशंट्सना एक ट्रायाज करण्यात येईल की ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे, ज्यांना व्हेंटिलेटरच्या आधी किंवा त्याच्यापेक्षा कमी सिरियस कंडिशनमध्ये हाय फ्लो ऑक्सिजनची गरज आहे किंवा त्याच्यापेक्षाही कमी थोडंफार ऑक्सिजन असेल ते पण चालेल आणि ते ह्या ऑक्सिजनेटर्सने सप्लाय करता येईल. तर हे ऑक्सिजनेटर्स बऱ्याच ठिकाणी आता अवेलेबल आहेत. एक दुसरा ऑक्सिजनेटर ॲडिशनल एक सप्लाय 1,500 ॲडिशनल ऑक्सिजनेटर्सचा उद्या किंवा परवापर्यंत पोहोचेल. तेव्हा हे सगळे ऑक्सिजनेटर्स वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल असतील आणि त्यामुळे आपण हे जे रिस्क आहे की प्राणवायू कमी झाल्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि रिनल फेल्युअर, किडनी फेल्युअर होऊ शकतं, ह्या सगळ्यावर आपण एक मात करू शकतो. आणि जसजसा कोरोना कमी होईल तसतसं ह्याचं ह्याची जी गरज आहे ती कमी होईल आणि कमीत कमी लाईफची हानी कमी होईल. कोरोना रुग्णांसाठी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांनी दीक्षाभूमी येथे 30 खाटांचं कोविड सेंटर उभारलंय. भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते या केंद्राचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय. कोविड रुग्णांसाठी सेवा कार्य म्हणून हे केंद्र सुरू करण्यात आलेलं असून ते निशुल्क राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली. दीक्षाभूमीवर कोविड केअर सेंटर 15 ऑक्सिजन बेड आणि 15 नॉर्मल बेड्स असं आम्ही सुरू केलेलं आहे. ज्या पेशंटला प्रायव्हेटमध्ये उपचार घेता येत नाही किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळत नाही अशा पेशंटला आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे अशा पेशंटला सुविधा द्यायच्या ह्या उद्देशानं दीक्षाभूमीनं हा उपक्रम सुरू केला आहे. इथे सर्व सोयी ह्या निःशुल्क असतील. फक्त मेडिसिन्स जेवढे आहेत लागणारे किंवा बाहेरच्या टेस्ट
ह्या पेशंटला कराव्या लागतील, पण आम्ही त्यासाठीही इथले स्थानिक दानदाते पाहत आहोत. कोरोनाचा कहर हा मुंबईत जरी कमी होत असलेला दिसला तरी महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात याचा जोर कायम आहे. आपण पहिली लाट सहज पचवली, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मात्र सर्वत्र धुमाकूळ माजवलाय. अशातच नेमकं यावेळी अमेरिकेतला एक चेहरा महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे सतत फिरतोय आणि विचारलेल्या प्रश्नांची सहजपणे उत्तरं देतोय, तेही असल मराठीतून. हा चेहरा आहे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया स्थित डॉक्टर रवी गोडसे यांचा. आपल्या महाराष्ट्राकरता बोलतोय. चांगली बातमी काय आहे? आता चांगली बातमी कुठून देणार याच्यामधून? पण देतो. आता आपल्यासमोर 2 रस्ते आहेत. कोविड काका आहेत ना, कोविड काकांबरोबर तुमची आता मुलाखत नक्की होणारच, म्हणजे एवढा तो पसरलाय. त्याच्याकडे जायला तुम्हाला 2 रस्ते आहेत. एका रस्त्यावर तुम्हाला मस्त व्हायलिन बिलिन वाजवत, व्हायलिन कशाला आपल्याला मराठी लोकांना, कोणी ढोलकं बिलकं घुंगरू मिंगरू चालत टाइमपास आहे. तो रस्ता व्हॅक्सिनच्या रस्त्याने जातो आणि दुसरा रस्ता डिसीजच्या रस्त्याने जातो. आपल्याला कोविड काकांकडे व्हॅक्सिनच्या रस्त्याने जायचं आहे. सगळ्या लोकांचं व्हॅक्सिनेशन झाल्याशिवाय आता पर्याय नाही. चांगली बातमी म्हणजे प्रत्येक वेळा काही ना काहीतरी चांगली बातमी शोधायचीच असते. आपण म्हणतोय ना 3.5 लाख केसेस येत आहेत. त्यांच्या मागे प्रत्येक पेशंटच्या मागे लपलेल्या 10-20 केसेससुद्धा असतील. बरेच लोकांना कोविड होतोय. साधारणतः 8-9 दिवसामध्ये ते बरे होत आहेत. मागच्या वर्षी ज्या लोकांना कोविड झाला होता त्या लोकांना यावर्षी सिरियस प्रकारचं कोविड होतंय असं दिसत नाही आहे. म्हणजे नॅचरल इम्युनिटी काय आहे ती डबल, ट्रिपल, क्वाड्रुपल, इंडिया म्युटेशन वगैरे त्या सगळ्यांच्या अगेन्स्ट याची खणखणीत चालते असं दिसतंय. तर आता जीव पणाला लावून या लोकांना ज्यांना आज ते संक्रमित झाले त्याला आपण पुढचे 8-9 दिवस वाचवलं तर त्याच्यानंतर ते असं दांडीवरून धोतर खाली पडतं तसं खटाक करून नंबर खाली पडतील आणि हे पटकन संपेल. आपल्याला वाटतंय त्याच्यापेक्षा हे पॅन्डेमिक लवकर नक्की संपणार आहे. आपण ज्या लोकांना आज व्हॅक्सिन देतोय ते अजून 21-22 दिवसांनी भांडायला उभे राहणार आहेत कोविड बरोबर. पण जे आज संक्रमित होत आहेत ते कदाचित 9 दिवसातच ते काम करतील. पण आपल्याला डिसीजच्या मार्गाने नाही जायचं आहे, व्हॅक्सिनच्याच मार्गाने जायचं आहे. मधुगुंजन लख लांब तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला. डॉक्टर रवी गोडसे, पेनसिल्व्हेनियातून. कोरोना रुग्णांना रुग्णवाहिका मिळवण्याबाबत अनेकदा अडचणी निर्माण येतात आणि तसंच रुग्णवाहिकांचं भाडंही कधीकधी जास्त आकारलं जातं. अशा वेळेस ठाण्यातले खाजगी क्लासेसचे शिक्षक पुढे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे विनय सिंग. ते त्यांच्या मालकीच्या खाजगी गाडीनं कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवत आहेत, तेही विनामूल्य. मे महिन्यापासून त्यांनी ही सेवा सुरू केलेली असून कोरोना झालेल्या 50 रुग्णांना त्यांनी आतापर्यंत ही मदत केलेली आहे. ही सेवा देत असताना योग्य ती सुरक्षाविषयक काळजीसुद्धा ते घेतात. ते स्वतः PPE किट घालून गाडी चालवतात आणि रुग्णाला सोडून आल्यानंतर गाडीचं निर्जंतुकीकरण करतात. मार्चच्या नंतर प्रॉब्लेम खूप वाढला आणि इथं जीवाचं धोके जास्त निर्माण झाले. लोकांचं जाणं जाणं खूप सोपं झालं. आणि या दरम्यान या आपल्यामध्ये जे हॉस्पिटल आहे आणि जे आपले ॲम्ब्युलन्सवाले लोक आहेत ते लोक मनमानी पैसे वसूल करतात. 8,000, 10,000, 12,000 असं. तर ते मला खूप वाईट वाटतं की आपल्याला काहीतरी याच्याबद्दल करावं लागेल. माझ्या मनात खूप आलं, पण मी काय करू काय कळलं नाही मला. तर मीनी स्वतःची आपली कार आहे त्याला मिनी ॲम्ब्युलन्स बनवला. आपली संस्था शिवशांती प्रचार याच्या माध्यमाने त्याला आपण पार्टिशन करून, प्लास्टिक पार्टिशन करून पाठीमागे कोविड रूमला बसवण्यासाठी जागा केली आहे. आणि पुढं मी PPE किट घालून प्रॉपर सगळं पॅरामीटर कोविडचं फॉलो करून मी त्यांना हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर इथं नेऊन जातो. मंडळी, वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण भेटूया दंत शल्य चिकित्सक डॉक्टर JB गारडे यांना. LIC प्रस्तुत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तारुण्य म्हणजे जोश, तारुण्य म्हणजे सहसता उत्साह, नाविन्याची ओढ.
पहा आमचा हा आगळा वेगळा बहुआयामी कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले शनिवार रविवार संध्याकाळी 7:30 वाजता, पुनःप्रसारण रात्री 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता. प्रस्तुत करता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवर म्युकरोमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसतोय. या रोगापासून त्यांचा बचाव होण्यासाठी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतेवेळी तोंडाचा एक्सरे म्हणजे PNS काढा असा सल्ला पुण्याचे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर JB गारडे यांनी दिलाय. आपण सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने त्रस्त झालेलो आहोत. ज्याप्रमाणे करोनामुळे विविध अवयव आपले खराब होत आहेत, त्याचप्रमाणे करोनामुळे हल्ली वरचा जबडा, दात, डोळा हे पण खराब व्हायला लागलेले आहेत. बुरशी किंवा त्यालाच आपण म्युकरमायकोसिस हा आजार म्हणतो, तसा हा आजार नवीन नाही आहे. पण सध्या करोना पेशंट जे बरे झालेले आहेत, ICUमध्ये ॲडमिट होते आणि हॉस्पिटलमधून घरी गेलेले आहेत, अशा पेशंटमध्ये दात दुखणे, तोंडातून पू येणे, दात हालणे, जबड्यावरती दुखणे, डोळ्याची दृष्टी कमी होणे आणि डोळ्यात तिरकं दिसणे, हे विविध सिम्पटम्स यायला लागलेले आहेत. आणि हे जे सिम्पटम्स आहेत हे करोनामुळे किंवा बुरशीजन्य आजार झालेला आहे त्याच्यामुळे होत आहेत. तर याच्या व्यवस्थित निदान होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हे पेशंट आपल्याकडे उशिरा येत आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटला वरचा जबडा, डोळा आणि काही पेशंटला प्राण पण गमावावे लागतात. मी आज तुम्हाला 5 P सांगणार आहे. 5 Pचा हा मूलमंत्र जर तुम्ही जपला तर तुम्ही नक्कीच कोविड-19 वरती विजय मिळवू शकाल असं मला वाटतं. पहिला P म्हणजे प्रोटेक्शन. प्रोटेक्ट युअर सेल्फ. मास्क घाला, सॅनिटायझेशन करा किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळा. घरात किंवा तुम्हाला स्वतःलाही सर्दी, खोकला, ताप असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा. स्वतः आयसोलेट व्हा, व्यवस्थित तपासण्या करा, व्यवस्थित मेडिसिन्स घ्या. प्रोटेक्ट युअर सेल्फ. दुसरा P म्हणजे प्युअर इंटेन्शन. शुद्ध हेतू. शुद्ध हेतूने सढळ हाताने तुम्ही कोविड पेशंटची मदत करा. त्यामध्ये मग प्लाझ्माद्वारे असेल किंवा मेडिसिन्सद्वारे असेल किंवा ऑक्सिजनद्वारे असेल, कुठल्याही प्रकारे, अन्नदाना प्रकारे असेल, कुठल्याही प्रकारे तुम्ही त्यांची मदत करा. तिसरं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार. ही महामारी आहे, त्यामुळे प्रत्येकालाच कोविड होऊ शकतो. जर आपल्याला कोविड झाला तर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मी लवकर बरा होणारच, हा जर विचार तुम्ही मनात आणला तर तुम्ही नक्कीच कोरोनाला, कोविडला चांगला लढा देऊ शकाल. चौथं म्हणजे P प्राणायाम. चौथा P म्हणजे प्राणायाम. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंय की कोविडमध्ये फुफ्फुसांवरती सगळ्यात पहिले परिणाम होतो. त्यामुळे योग आहे किंवा ओंकार आहे किंवा बसरिका, कपालभाती या प्राणायामच्या प्रकारांनी तुम्ही तुमची फुफ्फुसांचा क्षमता चांगल्या प्रकारे वाढवू शकाल. शेवटचा 5वा P म्हणजे प्रेयर्स, प्रार्थना. यदि ये अदृश्य कोरोना विषाणू हम सबको डरा सकता है तो अदृश्य भगवान भी हम सबको बचा सकता है. त्यामुळे प्रार्थनेत सकारात्मकतेची शक्ती आहे मित्रांनो. त्यामुळे स्वतःसाठी, आपल्या देशबांधवांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी तुम्ही प्रार्थना करा. अंततः मी एवढंच म्हणेन, जिंदगी संवारने के लिए तो जिंदगी पड़ी है, जिंदगी संवारने के लिए तो जिंदगी पड़ी है. इस लम्हे को संवार लो दोस्तों, इस लम्हे को संवार लो दोस्तों, जहां जिंदगी खड़ी है. कीप डिस्टन्स अँड यूज मास्क. थँक्यू. सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर इथल्या शाळा संकुल सायन कोळीवाडा तसेच प्रभाग सायन विधानसभा 173, 174, 175, 179 आणि 180 या ठिकाणी मोफत कोविड-19 लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आदित्य ठाकरे यांनी केले. या उद्घाटनाला खासदार राहुल शेवाळे देखील उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक वॉर्डात 227 ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्याचाच हा उपक्रम आज या ठिकाणी चालू आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकरण देऊन मुंबईचं संपूर्ण लसीकरण करण्याचं उद्दिष्ट गाठण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे आणि तो आपण करत आहोत. ह्याला राहते मी सायनला प्रतीक्षा नगरमध्ये. शेजारी आमच्या शाळेमध्ये लसीकरण चालू होतं, ते लसीकरण मी घेतलं. सगळ्यांनी लसीकरण घ्या आणि आपल्या तब्येतीला सांभाळा. सध्या तरी आपल्याला 100 लस दिवसाला भेटत आहेत आणि 60+ फर्स्ट डोस
हे असे आपण या ठिकाणी चालू केले. जे महानगरपालिका नियम दिले त्या नियमानुसार करतो आपण. नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की शासनाने दिलेल्या गाईडलाईन्स सोमवार, मंगळवार, बुधवार या ठिकाणी आपण डायरेक्ट या ठिकाणी आपलं आधार कार्ड घेऊन आपण लस घेऊ शकतात. आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या दिवशी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. त्या येताना आपण मास्क घालून या, सॅनिटायझर सोबत आणा आणि शासनाने दिले नियम पाळा, जेणेकरून असं नको काय व्हायला की इथे येऊन गर्दी झाली आणि त्याचं आपलं स्प्रेडर तयार होत. त्यामुळे आपण सर्व नियम पाळून महानगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू केलं. सगळ्यांनी याचा उपयोग घेतला पाहिजे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा उद्योग जगतालाही बसलाय. आर्थिक वर्ष 2020 आणि 21 हे लघु, मध्यम आणि सर्वसाधारण उद्योगांना फारसं काही चांगलं गेलेलं नाही आहे. नेमकं याच वेळी महिला उद्योगांना मदतीचा हात पुढे केलाय तो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरनं. याबाबत अधिक माहिती घेऊया चेंबरच्या महिला शाखेच्या अध्यक्षा आणि उद्योजिका प्रज्ञा पोंक्षे यांच्याकडून. मी उद्योग करत असताना इंटिरियरच्या बिझनेसमध्ये आज गेली 10 वर्ष मी मुंबईतनं ऑल ओव्हर इंडिया काम करते. कम्प्लिटली डिझाईन, एक्झिक्युशन सगळं करते. या दरम्यान आम्ही खूप चांगल्या कंपन्यांची इंटिरियरची कामं केली. परदेशातल्या बऱ्याच कंपन्या ज्या भारतात येतात त्यांची आम्ही इंटिरियरची कामं करतो. त्याशिवाय आम्ही लॅब्स करायला लागलो. हल्ली बरेच लॅब्स केल्या. आता या पॅन्डेमिकमध्ये एक्स्पेशली R&D लॅब्स केल्या आणि त्या आम्ही या सगळ्या दरम्यान पूर्ण केल्या. या व्यतिरिक्त मी हर हायनेस फॉर दी वुमेन बाय दी वुमेन या कॉन्सेप्टवरती काम करते. तर ही कॉन्सेप्ट काय आहे? तर ही कॉन्सेप्ट महिलांना प्रमोट करते टू बाय देअर ओन हाऊस. स्टेटस कुठलंही असू दे, त्यांचं नाव पहिलं असेल अशा प्रकारचं घर. आज महाराष्ट्र सरकारने 1% सवलत दिलेली आहे रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंटमध्ये. खूप मोठे पाऊल, खूप मोठी गिफ्ट आपल्याला महाराष्ट्र सरकारने यावेळेला दिलेली आहे. होम लोन करण्यासाठी माझ्याबरोबर मला खूप आनंद होतो. या पॅन्डेमिकमध्ये मी एका खूप रेप्युटेड अशा फायनान्शियल बँकेबरोबर टायअप झालं आहे माझं. त्यामुळे महिला आपले डॉक्युमेंट्स तिकडे सबमिट करतात आणि त्यांना लोन मिळण्यासाठी खूप मोठा हातभार मिळतो. ही सगळं प्लॅटफॉर्म महिलेसाठी हर हायनेस्ट पूर्णपणे फ्री अवेलेबल करून देते. याबरोबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स एक खूप छान संधी मला मिळाली. महाराष्ट्रभर महिलांमध्ये काही चर्चा करता आली. आम्ही महिलांचे पॅन्डेमिकच्या काळामध्ये झूम कॉल्स घेतले. आम्ही महिलांशी नेटवर्किंग केलं. वेगवेगळ्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांना आम्ही या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाइट केलं. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळालं. सो नेटवर्किंग, आपल्या उद्योजकांना जे नॉलेज पाहिजे हे सगळं या प्लॅटफॉर्मच्यामुळे मिळालं. तर ह्या संस्थेशी पण तुम्ही संलग्न व्हा, मेंबर व्हा. महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं नेटवर्किंग करा. मंडळी, वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. ब्रेकनंतर भेटूया बॉलिवूड सिंगर आणि समाजसेविका अनुराधा पोडवाल यांना. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे तालसुरांचे. गीतिका वर्दे ते गीतिका तौफिक कुरेशी हा प्रवास कसा काय झाला? अजूनही मी गीतिका वर्दे कुरेशी आहे. इनफॅक्ट तौफिकजी सांगतील तुम्हाला की ते म्हणतात की तुझं ते वर्दे काढलं ना की मी तुला ओळखतच नाही. ते वर्दे असलंच पाहिजे. मैत्र हे तालसुरांचे या मालिकेत शनिवार दिनांक 22 मे रोजी रात्री 8:30 वाजता आणि रविवारी 23 मे रोजी सायंकाळी 5 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पोडवाल यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दान केलेले आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी PP किट आणि इतर आवश्यक वस्तू पुरवून वैद्यकीय यंत्रणेला मदत केली होती. जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिक माहिती. Today is the first day that we have donated 11 oxygen concentrators. All my grandchildrens, all my little ones, छोटे बच्चे from 2 years to 16 years, everybody has donated from their pocket money and उसका एक कॉन्सनट्रेटर तो उनके पैसों से डोनेट किया JJ हॉस्पिटल को.
मेरा अपना खुद का सूर्योदय फाउंडेशन है और उसके ज़रिए जहाँ पे भी जिस भी चीज़ की ज़रूरत है, कभी पानी की ज़रूरत है, कभी अन्न की ज़रूरत होती है, कभी ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स की ज़रूरत, जहाँ पे जिस चीज़ की ज़रूरत है हम लोग वो करते हैं। एक्चुअल जो मतलब कोरोना तो है ही, कोविड तो है ही, लेकिन उससे भी ज़्यादा आप देखेंगे कि इफ़ यू हैव सम टेंशन तो आपकी ब्रीदिंग भी हैवी हो जाती है. सो पीपल नीड assurance that they're going to be fine and आराम से रहो, पॉजिटिव थॉट्स अच्छे थॉट्स रखो एंड यू आर गोइंग टू बी फाइन बिकॉज दैट मेक्स अ लॉट ऑफ डिफरेंस. जस्ट टेलिंग समबडी दैट हम हैं आपके साथ, चिंता मत करो, एवरीथिंग इज गोइंग टू बी फाइन. According to me, mother is not only a person who gives birth to a child. Mother is anybody who helps the other person to live. It's about life. And this is oxygen. Again, it is about life. So I feel it is probably ईश्वर की ये कृपा है कि as a mother, मतलब वो विश्व की भी मदर हो सकती है. The doctors are mothers. She is a mother. I am a mother. तो जिसको भी जीवन की ज़रूरत है, मतलब ऑक्सीजन की ज़रूरत है, प्राणवायु की ज़रूरत है, आज ये ईश्वर ने करवाया है. गायिका अनुराधा पोडवाल यांनी कोरोना योद्ध्यांसाठी एक गाणं डेडिकेट केलंय. ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बढ़ी से टले, ताकि हंसते हुए निकले दम. ऐ मालिक तेरे बंदे हम. आया, वॉर्डबॉय, नर्सेस, डॉक्टर्स आणि तमाम वैद्यकीय कोरोना योद्ध्यांसाठी मुंबईतील फरताडो स्कूल ऑफ म्युझिक येथील शिक्षकांनी ऑनलाईन रंगारंग कार्यक्रम नुकताच आयोजित केलेला होता. भेटूया एका शिक्षिकेला, अँड्रिया जोसेफ यांना. The kind of contribution and the support जो हमें मिला है आपसे is invaluable to our frontline warriors. Truly, thank you very much. फरताडो स्कूल ऑफ म्यूज़िक की टीचर्स की तरफ से एक बड़ा धन्यवाद. हमने कुछ घंटे आप लोगों के साथ बिताए, हमने बहुत सारी म्यूज़िक और मस्ती के मोमेंट्स निकाले. नर्स, सुपरिटेंडेंट, सबका पार्टिसिपेशन ब्रिलियंट था. बहुत मज़ा आया, हमें भी बहुत मज़ा आया. और हम देख रहे थे जैसे आप एंथुजियास्टिकली आगे बढ़ रहे थे गाने में, ट्रिविया में, आपको भी बहुत पसंद आया. अब हम सब सोच रहे कि कैसे हम सपोर्ट कर सके, हम हेल्प कर सके. ये आइडिया उसी से आया है. व्हेन वी वर क्वेश्चनिंग कि व्हाट कैन वी डू फॉर द सोसाइटी, फॉर आवर फ्रंट लाइन वॉरियर्स, एंड वी थॉट दैट व्हाई नॉट स्प्रेड म्यूजिक, व्हाई डोंट वी गिव देम few hours of happiness, and this support goes to each and every frontline warriors, that we are there for you all. We wish you all the best and thank you once again. कलाकाराची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही. कलाकार नेहमी नवनवीन दालनांचा सतत शोध घेत असतो. यावेळेस रसिकांनी आहे त्यातच आणि आहे तेवढ्यात जुळवून घेतलंय. कलाकारांनी कलाविष्काराच्या विविध मैफिली सजवल्या आहेत, रंगवल्यात. तर भेटूया गायक संगीतकार जोडी अनिरुद्ध आणि अश्विनी भिडे यांना. ऑनलाईन किंवा लाईव्ह पद्धतीने प्रोग्राम करण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. त्याच्यामुळे काहीच कल्पना नव्हती, म्हणजे कशा पद्धतीने ते प्रोग्राम केले जातात, परफॉर्मन्स कशा पद्धतीने आपण द्यायचा आहे, प्रेक्षकांना तो कितपत आवडेल, कितपत रुचेल, त्याची कसलीच काही कल्पना नव्हती, अनुभव नव्हता. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून, समोर मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपवरून तुम्हाला जे लोक, एवढी हजारो लोक बघत असतात, ॲट अ टाइम तुम्ही एवढ्या अनेक वेगवेगळ्या देशामध्ये किंवा अनेक राज्यांमध्ये तुम्ही जाऊन पोहोचता. त्याच्यामुळे उलट मला असं वाटतं की जनसंपर्क आपला जास्तीत जास्त होतो. एका वेळेला भरपूर लोकांच्या जवळ आपण पोहोचू शकतो. एखाद्या शहरात कार्यक्रम असेल तर लिमिटेड तेवढ्या शहरापुरता राहतो, परंतु मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रोग्राममुळे आपण एकाच वेळेला हजारो माणसांच्या पर्यंत पोहोचतो. आणि इव्हन प्रोग्रामच्या वेळेला लाईव्ह त्या कमेंट्स चालू असतात, त्या आम्हाला नंतर बघायला मिळतात, आम्ही वाचतो त्या. नंतर अनेक लोकांचे फोन सुद्धा येत असतात, खूप कौतुक करत असतात. काही जण त्यांना एखादी गोष्ट आमच्यातली खटकली, आवडली नाही, किंवा बाबा हे ह्याच्यात अशी सुधारणा गरजेची आहे, तेही सांगत असतात अगदी मनमोकळेपणाने. त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला आलेल्या आहेत ह्या कार्यक्रमामध्ये. साधारणपणे आम्ही तबला आणि पेटी
यावरच आम्ही प्रोग्राम करतो. जास्त वाद्यांचा भडीमार नसतो किंवा भारंभार वाद्य खूप लावून गातोय असं आम्ही शक्यतो करत नाही. आपला आवाज आणि वाद्यांचा लिमिटेड आवाज हे आणि साथ संगत उत्तम असणं एवढं जरी असलं त्या 3 याच्यावरती सुद्धा प्रोग्राम खूप छान तऱ्हेने चालतो. ऑर्केस्ट्रा खूप असायची गरज नाही खरी तर. तुझी माझी झोरी बरी पोरीतून जाऊ घरी पोरीतून जाऊ घरी कोरोनामुळे सध्या अनेकांचा रोजगार गेलाय, विविध घटकांना त्यांचा फटका बसलाय. अशा चित्रपटसृष्टीतील बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ आणि कामगार वर्गातील लोकांना क्रिएटिव्ह फाउंडेशन संवाद पुणे यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आलंय आणि तेही चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांनी. पण आपल्याला जे मिळतं आहे त्यातला खारीचा वाटा आपला स्वतःचा संपल्यानंतर उरलेली सगळ्या गोष्टी या आपण समाजासाठी वापरल्या पाहिजेत, ज्या समाजातनं आपण आलो आहे. आणि ही स्तुत्य भावना घेऊन आनंदजी आज इथं आलेत आणि आम्ही सगळ्या कलावंतांना हे देतो आहे. मनापासून आनंद आहे. कलावंतांनी हाच वासा पुढे घ्यावा एवढीच त्यांना विनंती आहे. लोकांनाही विनंती आहे की जपून राहा, काळजी घ्या, सर्व जे काही पथ्य सांगितलेली आहेत ती पाळा आणि महत्त्वाचं म्हणजे निरोगी आयुष्य ठेवण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या ॲग्रीमेंटमध्ये इथून पुढं असा उल्लेख असेल की अमुक एक रक्कम तुम्ही बॅकस्टेज आर्टिस्टच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी द्यावी आणि ती सगळ्या लेखक दिग्दर्शकांना मी विनंती करतो, निर्मात्यांना विनंती करतो, त्यांनी आनंदाने स्वतःच्या प्रॉफिटमधला काही हिस्सा बॅकस्टेजसाठी बाजूला काढून ठेवा. हे होते चित्रपटसृष्टीतील कलाकार प्रवीण तरडे आणि राहुल सोलापूरकर. याबरोबरच मी रुपाली आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातून तुमची रजा घेते. आपण पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मास्कचा वापर करा, हात साबणाने वारंवार धुवा आणि सॅनिटायझरचा वापर करा. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा पाहत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.